नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या साखरपुडा विशेष प्रोमोत आता आपण खूपच मोठा ट्विस्ट पाहतोय। तर इकडे आता साखरपुड्यासाठी सर्वजण जमलेले आहेत आणि शर्वरीने ठरल्याप्रमाणे इकडे सुट्टीही टाकलेली आहे आणि त्यानंतर जय ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो। त्याच वेळी बरोबर बिंदूही येऊन दंगा करते की घरामध्ये गौतम नाहीये, गौतम कुठेतरी बाहेर गेलाय आणि एवढ्या लवकर गौतम कुठे जाणं शक्यच नाहीये। त्यानंतर आता घरामध्ये एकच धावपळ उडते व गौतमची शोधाशोध होऊ लागते। तर इकडे आता जय त्या कामांमध्ये गुंतलेला आहे। गौतमला शोधण्यासाठी तो बाहेर जाणार असतो, म्हणून त्यानेच इकडे शर्वरीला कॉल करून सांगितलेलं आहे की आज सुट्टी आहे, आज मला खूप महत्त्वाचं काम आहे। त्यानंतर शर्वरी खूप आनंदी होते आणि तिला साखरपुडा एन्जॉय करता येणार असतो, यासाठी देखील तिला खूपच आनंद झालेला आहे। तर दुसरीकडे असावरीही तयार होऊन बाहेर येणार, तेवढ्यातच इकडे असावरी तयार झालेली पाहून समायराही तिला खूप काही बोलते आणि गौतम बेबी फक्त माझा आहे, आमचा स्टेटस मॅच होतोय, तू खूपच डाऊन स्टेटसची आहेस असं तिला आता समजवून सांगते। व त्यानंतर समायरा खूप काही बोलते आणि आज मी गौतमच्या घरी जाणार आहे त्याला ऑफिशियली लग्नाची मागणी घालण्यासाठी, आणि तुमच्या लग्नासोबतच आमच्याही लग्न असेल, त्यामुळे गौतम सहज तुला विसरून जाईल असं आता असावरीला ती सांगते। असावरीच्या डोळ्यातून पाणी येत असतं, मात्र असावरी ते सर्व लपवते। व त्यानंतर इकडे आता असावरीचे ज्या गौतमसोबत साखरपुडा होणार असतो ते लोक आता आलेले आहेत आणि असावरीला तिची आई बाहेर बोलवून घेते। तर इकडे साखरपुड्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि त्यानंतर साक्षी आकाश देखील तिकडे आलेले आहेत व इकडे गौतम हा एका टेकडीवर गेलेला आहे। जाताना तो विषाची बाटली घेऊन गेलेला आहे आणि त्यानंतर खूपच त्याने ड्रिंक केलेली असते आणि त्यानंतर वरून ते पिणार असतो। तर दुसरीकडे आता साक्षी ही एका साईडला थांबलेली असताना अचानकपणे साक्षीच्या फोनवरती कॉल येतो की गौतम औषध पिला आहे, गौतमने विष खाल्लं आहे आणि लवकरात लवकर तू ताबडतोब ये असं आता साक्षीला न्यूज कळताच, ही न्यूज आता बिंदूने दिलेली आहे, कारण बिंदूच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही, त्यामुळे बिंदूने पटकन साक्षीला सांगितलं। ही गोष्ट ऐकताच साक्षीच्या पायाखालची तर जमीनच सरकते, साक्षीच्या हातामधून मोबाईल खाली पडतो व साक्षी बोलू लागते की काय आकाश रे, गौतम विष पिलाय, आपल्याला लवकरात लवकर निघलं पाहिजे। आता ही गोष्ट ऐकताच इकडे असावरीचा होणारा नवरा हा तिला रिंग घालत असतो, त्याचवेळी असावरी पटकन तिचा हात मागे ओढून घेते आणि गौतमने विष पिलंय म्हटल्यावरती तिच्या पायाखालची जमीनच सरकते। ती आता पूर्णपणे गिल्टी फील करून घेत असते की तिच्यामुळेच हे सर्व झालंय। व त्यानंतर आता इकडे घरामध्ये सर्वच जण घाबरतात आणि असावरीचा साखरपुडा तिथेच थांबला जातो। असावरी आता खूपच घाबरलेली आहे, गौतमने विष पिलंय हे कळताच आता असावरीने पटकन तिचा हात पाठीमागे घेतलेला आहे आणि आता इकडे साक्षी आणि आकाश हे दोघेजण चाललेलेच असतात। त्यावेळी बरोबर असावरी ही बोलू लागते की मलाही तुमच्यासोबत यायचं आहे। असावरीचं हे रूप पाहून सर्वांनाच प्रश्न पडतो की असावरीला का गौतमला साठी जायचं आहे। आता सर्वजण विचार करत असतात, इकडे बाय अगं तू का चालली आहेस, तुझा इकडे साखरपुडा आहे आणि साक्षी व आकाश तिकडे जातील ना आणि गौतमला काहीच होणार नाही, तो खूप शहाणा मुलगा आहे। व दुसरीकडे गौतम आता टेकडीवरती चढलेला आहे, त्याने पूर्णपणे विषाची बॉटल ही पिलेली आहे आणि असावरी मी तुझ्या विना जगू शकत नाही असं बोलून आता त्याने तिकडून उडी घेतलेली आहे, असं आपल्याला या प्रोमोत पाहायला मिळतंय। तर आता इकडे जय हा वाचवू शकेल का गौतमला, व त्यानंतर गौतमचं हे वागणं कशामुळे होतं याच्या मुळाशी जाऊन आता तेजश्री ही ते मूळच उकडून टाकेल का, हेही पाहणं फारच रंजक ठरणार आहे। मात्र आता गौतमच्या अशा वागण्यामुळे असावरीने आता साखरपुडा मोडलेला आहे असं आपल्याला या येणाऱ्या प्रोमोत पाहायला मिळतंय। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे प्रोमोज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील।